नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये स्लीव्ज डिझाईन स्टिच करायची आहे। स्लीव्ज डिझाईन स्टिच करण्यासाठी मी काठ हा वेगळा काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा वेगळा काठ काढलेला आहे। दोन्हीही बाजूंचा हा वेगळा काठ आहे आणि अशा पद्धतीने हे दोन बाजू शिवण्यासाठी मी कपडा काढून ठेवलेला आहे। कपडाची रुंदी मी सांगते 23 इंच ही, तर 23च्या दुप्पट करायची, म्हणजे हा डबल आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा डबल आहे एवढा कपडा। तर आपल्याला या कपड्याच्या चुन्या घालायच्या आहे, त्यासाठी हा जास्त कपडा मी घेतलेला आहे। चुन्यांची बाही स्टिच करणार आहोत। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। अशाच नवीन नवीन डिझाईन्स मी माझ्या चॅनलवरती टाकत असते, त्यासाठी बेल आयकॉन दाबून ठेवायची, म्हणजे मग मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। मी बाही कटिंग करून ठेवलेली, जेवढी पूर्ण उंची लागते बाहीला तेवढी मी बाही कटिंग करून ठेवलेली आहे। 9.5ची बाही आहे, तर मी 1 इंच मिळवून 10.5ची बाही तयार करून ठेवलेली आहे। पण आता बाही स्टिच करू। हा जो आपण कपडा काढलेला आहे या कपड्याचा मध्य काढून घेऊ। या मध्यावरती आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची। ही जी मार्किंग केलेली आहे इथून त्या साईडला 2 इंच, इकडे 2 इंचावरती मार्किंग करते। तुम्ही देखील अशा पद्धतीनेच मार्किंग करून घ्या। परत 2 इंच, अशा पद्धतीने आणखी 2 इंच, 1 2 3 4 मी 4 मार्किंग करून घेतल्या। या साईडला देखील तुम्ही तशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायच्या। मार्किंग करून जेव्हा तुम्ही डिझाईन स्टिच करता तेव्हा डिझाईन खूप छान पद्धतीने तयार होते। ही पहिली प्लेट, त्यानंतर ही दुसरी प्लेट, त्यानंतर ही तिसरी प्लेट आणि ही लास्टची चौथी प्लेट। अशा पद्धतीने तुम्ही चुन्या घालून प्लेटा पाडू शकता। तुम्ही बघू शकता 2-2 इंचावरती जेव्हा मी मार्किंग केलेली आहे, कुठेसुद्धा मागे पुढे करायची गरज नाही पडत। आपण ह्या ज्या चुन्या टाकलेल्या आहे त्या टीप टाकून लॉक करून घेऊ। खूप सोप्या पद्धतीत मी डिझाईन स्टिच करायची दाखवते। या साईडने देखील प्लेट घालून घ्यायच्या। 2 3 आणि ही 4। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने प्लेट तयार झालेले आहे। आपण जो काठ काढून ठेवलेला आहे तो जोडू दंडघेराच्या साईडने। काठाची जी डिझाईन आहे ती लक्षात घेऊन मग काठ जोडायचा। हा जो काठ आहे त्याचा देखील मध्य काढून घ्यायचा अशा प्रकारे। ही जी डिझाईन आहे तो मध्ये येतोय। मध्यावरती काठ ठेवल्यानंतर अशा पद्धतीने टीप टाकून घ्यायची। व्यवस्थित सर्व कपडा बघून घ्यायचा।
अशा पद्धतीने हा मध्य येण्यासाठी मी मध्यापासूनच इकडे टीप टाकली. नंतर आपण डिझाईन अशी उलट्या साईडनी करून टीप टाकून घेऊ. मी ज्या पद्धतीने टिपा टाकल्या त्या पद्धतीने टिपा टाकून घ्यायच्या. ब्लाऊज पीसाचा धागे भरपूर प्रमाणात निघते, त्यासाठी आपण शक्य असल्यास दाब टीप देऊन घ्यायची. अशा पद्धतीने ही ब्लाऊज पीस जोडून तयार झालेला आहे. आता आपण अस्तरचा कपडा म्हणजे जी स्लीव्ज आपण कट केलेली आहे ती जोडून घेऊ. त्यासाठी स्लीव्जचा देखील मध्य काढून घ्यायचा, दंडघेराच्या साईडनी पण आणि शोल्डरच्या साईडनी पण. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ही मधला भाग हा असा तयार होतो. तर ही जी मी मार्किंग केलेली आहे ती एकदम सेम इथे मध्यभागी आली पाहिजे. अशा पद्धतीने बाही ठेवायची. ही मार्किंग बघून आपण जो मध्य काढलेला आहे तो चेक करून आपण जेव्हा बाही स्टिच करण्यासाठी घेतो तेव्हा याच्यासोबत खालची जे दंडघेराची ही जी डिझाईन आहे ही देखील चेक करायची. थोडी आपण खाली सरकवून घेऊ. अशा पद्धतीने आता इथे टीप टाकून घेऊ. हा अस्तरची जी बाही आपण कटिंग केलेली आहे ती अशी खालच्या साईडनी फोल्ड करून घ्यायची आणि वरून दाबटीप देऊन घ्यायची. ते दाबटीप दिल्याने फिनिशिंग छान पद्धतीने तयार होते. त्यानंतर स्लीवची आतली जी बाजू आहे ती चेक करून घ्यायची. हा जो आपण वरचा ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे, ज्या कपड्याच्या प्लेट्स घातलेल्या आहे त्यांची उंची नेहमी जास्तच ठेवायची. ती आपण नंतर कटिंग करू शकतो. चेक करून झाली की या साईडने आपल्याला या प्लेट्स ज्या आहे त्या सेट करून घ्यायच्या. अशा पद्धतीने प्लेट्स सेट करून घ्यायच्या आणि टाचन लावून घ्यायची. या साईडच्या देखील आपण सेट करून घेऊ. यावरती आपल्याला टीप टाकायची. त्यासाठी खालच्या साईडने अस्तरचा कपडा कुठे तो लक्षात घेऊन आपल्याला टीप टाकायला लागेल.
अशा पद्धतीने ह्या प्लेट्स मी सेट करून टेप टाकून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता मी अंदाजे टिप टाकलेली आहे, इथे थोडी वरती गेलेली। तर आता आपल्याला ही बाही कटिंग करून घ्यायची आणि प्रॉपर फिनिशिंगसह टिप टाकायची। ही बाही स्टिच करीत असताना तुम्ही हा कपडा जर सुरुवातीलाच या कर्व शेपमध्ये जर कटिंग केला तर ती बाही जमत नाही शिवायला। इथपर्यंत आपण जेव्हा स्टिच करतो तेव्हा इथे चेक करायची आपली बाही उंची किती आहे, तिथे मार्किंग करायची। त्यानुसार तुम्ही टिप टाकून घ्यायची। एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा, म्हणजे फिनिशिंगसह आपली बाही तयार होते। अशा पद्धतीने आपला हा जो मुंड्याचा आपण आकार दिलेला आहे तो देखील चेक करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता मार्किंग कुठे आलेली आहे। अशा पद्धतीने ही बाही तयार होते। तुम्ही इथे सेंटरवरती मी अशा पद्धतीचं हे बटन आहे ते लावते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडेल ते बटन तुम्ही टाकू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला बाही डिझाईन बनवायची शिकवली। या बाईला पफ स्लीव्ज देखील म्हणत्या, एल्बोपर्यंतची पफ स्लीव्ज असे वेगवेगळे पद्धतीने नावे आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये मी सोप्या पद्धतीने तुम्हाला बाही स्टिच करायची दाखवलेली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। थँक्यू।